नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती आहे। तर बरोबर आहे, मी असंच 1-2 महिना मिळून व्हिडिओ बनवतच असते। जेवढे काही मी महिनाभरात म्हणा किंवा 2 महिन्यात युजफुल व्हिडिओ बनवलेले असतात ना, ते 1 बाय 1 तुम्हाला कंटेंट पूर्ण दाखवत असते एका व्हिडिओमध्ये। म्हणजे ज्या ताईंचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मिस झाला असेल तर त्या पण मला मागून घेऊ शकता लिंक त्याची, किंवा मग ज्या ताई आता नवीन व्हिडिओ बघायला सुरू झालेले आहेत माझ्या आपल्या चॅनलवरती, नवीन सबस्क्रायबर ताई जोडले गेलेले आहेत, तर त्यांना पण माहित असावं की मी महिना 2 महिन्यामध्ये काय काय वस्तू बनवल्या, बॅगी बनवल्या, युजफुल कंटेंट ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवत आहे। तर चला आता सुरुवात करूया आपण या ऑर्गनायझर पासून। तर तुम्ही याला स्टोरेज बॅग पण म्हणू शकता किंवा ऑर्गनायझर पण म्हणू शकता। आणि हे मी फक्त 2च चौकोनी कापडापासून बनवलेलं आहे। तुम्ही याचा वापर आहे ना प्रवासामध्ये ना तुमचे काही छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी करू शकता। त्याचबरोबर प्रवासामध्ये तुम्हाला जर चप्पलचा जोड न्यायचा असेल किंवा बुटाचा जोड, तर एक जोड तुम्ही आरामात याच्यामध्ये ठेवू शकता। अशा पद्धतीचं आपलं हे म्हणजे खास प्रवासासाठीच बनवलेलं आहे, पण तुम्ही एका पटामध्ये पण ठेवण्यासाठी, कपडे स्टोअर करण्यासाठी याचा वापर करू शकता। तर याची पण कटिंग स्टिचिंग मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे। तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल वर्षा फॅशन ऑर्गनायझर असं सर्च केलं तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। आणि नाही सापडली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा की प्रवासामध्ये नेण्यासाठीचं जे ऑर्गनायझर दाखवलं ना त्याची लिंक पाठवा, म्हणजे मला पण समजेल आणि मी तुम्हाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल की ह्याच ऑर्गनायझरची कटिंग आणि स्टिचिंग। ठीक आहे, त्यानंतर किचनसाठी मी परत या 3 वाव आयडिया एकाच व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या। तर ही जी आहे ना, हे आहे आपलं बघा, जे फ्रीज आहे ना त्याच्या हँडलसाठी एक कवर दाखवलं होतं। या 3 आयडिया एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे। आणि हे कोणतीही गरम वस्तू पकडण्यासाठी, कढई असू द्या किंवा म्हणजे कोणताही पकडण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। अशा पद्धतीचे हे आयडिया दाखवलेले आहे। त्याचबरोबर हे रोटी कवर दाखवलेलं आहे। आणि रोटी कवरचे तुम्ही बरेच व्हिडिओ अगोदरही अपलोड केलेले आहे। तुम्ही वर्षा फॅशन रोटी कवर सर्च केलं ना तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ बघायला भेटतील। ठीक आहे, त्यानंतर परत मी एक ब्लाऊज डिझाईन पण शेअर केलेली होती आणि हा माझा स्वतःचाच ब्लाऊज आहे। त्याचबरोबर ही जी बाईची डिझाईन आहे ना ही पण मी शेअर केली होती। त्याचबरोबर साडीला फॉल कसा लावायचा घरच्या घरी साध्या घरगुती हाफ शटल साध्या शिलाई मशीनवरती, तर ते पण दाखवलं होतं। तर त्यावेळेसच ही बाई आहे फुग्गा बाई, त्याची पण कटिंग स्टिचिंग दाखवली होती। आणि त्याचबरोबर ही पाठीची बॅकनेकची डिझाईन आहे ना तिची पण कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांच्यासाठी तुम्ही सर्च करा वर्षा फॅशन ब्लाऊज डिझाईन, तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल। आणि नाही पडला तर तुम्ही मला विचारू शकता, म्हणजे मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल। ठीक आहे, त्यानंतर ही एक बघा साडीच्या लेसच रियूज करून बनवलेली बॅग डिझाईन आहे। आणि ह्या साड्यांच्या ह्या साड्यांच्या ज्या लेस होत्या ना, जेव्हा मी गोदडी शिवून दाखवली तुम्हाला, तर त्यावेळेस भरपूर साड्यांच्या लेस मी काढून ठेवल्या होत्या। आणि त्या व्हिडिओमध्ये पण मी बोलले होते की आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच साडीच्या लेसचा वापर कशा पद्धतीने करायचा। तर त्यापासूनच बनवलेली आहे बघा। आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण ही बॅग डिझाईन आहे ना ती बनवलेली आहे। आणि बघा किती युनिक, सुंदर, क्रिएटिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। विशेष म्हणजे या लेसमुळे या बॅगीचा लुक आहे ना तो अजून छान असा दिसत आहे। तुम्ही याचा एव्हरीडे वापर करू शकता। त्यानंतर ही एक बॅग डिझाईन आहे बघा, आणि ही पण आपण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवली, एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे। विशेष म्हणजे दुसरा कोणताही आपण वेगळा कपडा इथे जोडलेला नाही। याची पण कटिंग स्टिचिंग तुम्ही नसेल बघितली तर नक्की बघा। आता सध्या मी याच्यामध्ये सामान नाही ठेवलेलं, म्हणजे तुम्हाला शेप करण्यासाठी मी अगोदर सामान भरून ठेवत होते, पण ही वरतीच होती त्यामुळे हिच्यात काय सामान भरून ठेवलं नाही, कारण की घडी वगैरे घालून ठेवली तर मग तिचा शेप असा चेपल्यासारखा दिसतो। तर हिचा तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापर करू शकता। त्याचबरोबर तुमच्या सोयीनुसार पाहिजे तसं तुम्ही हिचा वापर नक्कीच करू शकता। ठीक आहे, त्यानंतर मैत्रिणींनो, ही जी बॅग आहे ना ही मी बघा माझ्याकडे ट्रॅव्हल नेक पिलो आहे, जी की मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये, पण मी एडिटिंग करताना मान खूप दुखते ना, मोबाईल खूप वेळ घेऊन बसावा लागतो। तर त्यावेळेस बघा मी अशा पद्धतीची ऑनलाईन ट्रॅव्हल नेक पिलो मागवली होती आणि तिचं कवर बनवायचं होतं, म्हणजे ती व्यवस्थित ठेवण्यासाठी। तर त्यासाठी मी तुम्हाला ही बॅग डिझाईन आहे ना ती शेअर केली होती। आता ज्या ताईंनी हा व्हिडिओ मिस केला असेल ना त्यांना आता कळेल की तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकता। जरुरी नाही की तुम्ही तुमच्याकडे जर नेक पिलो नसेल तर मग ह्या बॅगेचा वापर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पाहिजे तसा करू शकता। पण मी कशासाठी शिवलं ते तुम्हाला दाखवलं। ट्रॅव्हल नेक पिलो पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता। अशा पद्धतीची पोटली बॅग म्हणा किंवा ट्रॅव्हल नेक पिलोचं कवर म्हणून सर्च करा, कारण की मी त्याचं ट्रॅव्हल नेक पिलो म्हणूनच दाखवलेली आहे। ठीक आहे,
त्यानंतर हे साडी कवर आहे बघा, आणि हे साडी कवरच्या मला आहे ना खूप साऱ्या ऑर्डर पण आलेल्या होत्या. मी हे तुम्हाला सॅम्पल म्हणून शिवून दाखवलं होतं आणि याच्यामध्ये तुमच्या 7 साड्या आरामात बसतात अशा पद्धतीचं आहे. आणि याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनवर ऑलरेडी अपलोड आहे. तुम्ही सर्च करा वर्षा फॅशन साडी कवर, तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. आणि साडी कवरचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला मिळतील, कारण की ऑर्डरसाठी बनवलेल्या साडी कवरची पण कटिंग स्टिचिंग मी शेअर केलेली आहे. त्यानंतर ही एक टोटे बॅग म्हणून वापर करू शकता अशा पद्धतीची आहे. शॉपिंग बॅग पण म्हणू शकता. हिला पायपिंग पण मी म्हणजे कशी करायची ते पण व्यवस्थित आणि एकदम जवळून दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आहे ना हिच्यात आतमध्ये पण आहे ना आपण 2 पॉकेट दिलेले आहे. एक झिपर आहे, एक विदाऊट झिपवाला आहे बघा, अशा पद्धतीचं आहे. आणि स्पेस पण बघा एवढ्या मोठ्या साईजचा आहे. तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता, बनवून विक्री करण्यासाठी पण अशा पद्धतीच्या बॅग डिझाईन आहे त्या नक्कीच ट्राय करू शकता. आणि बऱ्याचशा ताई ना बनवून विकतात पण, कारण की तुमच्या कमेंट येतात तशा मला की तुमच्या व्हिडिओ बघून मी ट्रॅव्हल बॅग बनवली किंवा साडी कवर बनवली आणि आम्हाला ऑर्डर पण यायला लागल्यात. तर मला पण खूप भारी वाटतं आणि आनंद होतो की तुम्ही पण 2 पैसे कमवताय आणि तुम्ही स्वतःचा छोटा मोठा बिझनेस आहे तो स्मॉल बिझनेस घरूनच चालू केलेला आहे. तर मला खूप म्हणजे खूप आनंद होतो. तर त्यानंतर बघा ही एक आहे ना ट्रॅव्हल बॅग आहे बघा. आणि ही ट्रॅव्हल बॅग आहे ना, मी जेव्हा आता ती पहिली ट्रॅव्हल बॅग नाही माझ्याकडे सध्या तरी दाखवायला, त्याच वेळेस मला कमेंट आली होती की पॉकेटवाली पण दाखवा, त्यामुळे मी ही पॉकेटवाली दाखवली. आणि ही पण आपण फक्त 2च आयताकृती कापडापासून बनवलेली आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रॅव्हल बॅगचे भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही सर्च जरी केलं ना वर्षा फॅशन ट्रॅव्हल बॅग, तुम्हाला भरपूर व्हिडिओ बघायला भेटतील. म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या पॉकेट असणाऱ्या, विदाऊट पॉकेटच्या भरपूर बॅग डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील ट्रॅव्हल बॅगच्या. आणि ट्रॅव्हल बॅगचे तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता, म्हणजे कोणत्याही बॅगीची ऑर्डर घेऊ शकता असं काही नाही. आता त्यानंतर ही बघा ही एक बॅग डिझाईन आहे. तुमच्याकडे कपडा जरी कमी असेल ना तरी पण तुम्ही अशा पद्धतीची बॅग डिझाईन आहे ना ती नक्की ट्राय करू शकता बघा, या पद्धतीची आहे. आणि हिला आपण वरतून पण एक पॉकेट दिलेलं आहे. आणि अशा ज्या बॅगी आहेत ना त्या तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी घरामध्ये विक्रीसाठी पण बनवू शकता, या पद्धतीची आहे. तर फुल कटिंग आणि स्टिचिंग नक्की बघा. ज्या ताईंनी नसेल बघितली त्यांनी पण सांगा की तुमच्या कोणकोणते व्हिडिओ राहिलेत बघायचे. आता त्यानंतर ही एक बघा जुन्या पुराण्या जीन्सचा रियूज करून बनवलेली बॅग डिझाईन आहे. याच्यामध्ये आपण राईस बॅग अजिबात वापरलेली नाही, कुठलाही खर्च नाही आपल्याला. आणि अशा पद्धतीची आहे बघा, फक्त अस्तरसाठी एक कपडा मी इथे वापरला. आणि हिचं तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापर करू शकता. अशा पद्धतीची आहे, खूप मजबूत, टिकाऊ, दणकट अशी आपली जीन्स पॅन्ट पासूनची टिफिन बॅग आहे ना ती बनवून तयार झालेली आहे बघा. हिला पण वेगळी पायपिंग आपण नाही केलेली. ही पण एक सोपी पद्धत आणि एक वेगळी पद्धत मी तुम्हाला ह्या बॅगीच्या डिझाईनमध्ये दाखवलेली आहे. ज्या ताईंनी नसेल बघितली ना त्यांनी नक्की सर्च करा वर्षा फॅशन ओल्ड जीन्स रियूज जरी म्हटले ना तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. आणि नाही जरी सापडले व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल, ठीक आहे. त्यानंतर हे एक पाऊचचा प्रकार आहे बघा. आणि याचा तुम्ही मेकअप पाऊच म्हणून वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याचा वापर करू शकता बघा. आणि याला पण पायपिंग केलेली आहे आपण वरतून आणि आतून बाहेरून फिनिशिंग सहित आपण हे जे पाऊच आहे म्हणा किंवा मेकअप पाऊच आहे ते बनवलेलं आहे. आणि याची झिप पण एक वेगळ्या पद्धतीने लावलेली आहे. व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर ही बघा, आता तुम्हाला दिसतं नाही, ही पाऊच दिसत असेल पण ही फोल्डेबल शॉपिंग बॅग आहे. आणि हिचा तुम्ही अशीच तुमच्या कोणत्याही एखाद्या मोठ्या पर्समध्ये जी तुम्ही घेऊन जात असाल सोबत तर तिच्यामध्ये ठेवली आणि ऐन टायमाला तुम्हाला पिशवीची गरज पडली तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या फोल्डेबल बॅगीचा वापर करू शकता बघा. ओपन केल्याच्या नंतर ती एवढ्या मोठ्या साईजची बॅग आहे, पिशवी आहे ती तयार होणार आहे. म्हणजे तुम्ही ती फोल्ड करून पण ठेवू शकता. अशा पद्धतीने फोल्डेबल पिशवीचा प्रकार आहे. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या पिशवीची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे. याच्यामध्ये आपण राईस बॅग वगैरे अजिबात नाही वापरली, फक्त जो कपडा आहे ना मेन कपडा तोच आपण डबलमध्ये वापरलेला आहे. आणि खूप सुंदर अशी आपण ही फोल्डेबल बॅग डिझाईन आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बघा, या पद्धतीची. तर कोणकोणत्या ताईंनी बघितली ते पण मला नक्की सांगा. त्यानंतर हे एक ना मॅग्नेटवालं पाऊच आहे बघा. मला एका ताईंची रिक्वेस्ट आली होती की कोणत्याही पाऊचला मॅग्नेट बटन कसं लावायचं ते दाखवा. त्यावेळेस मी तुम्हाला ही पाऊच आहे ते शेअर केलेलं होतं. आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे, फक्त एकच आपण आयताकृती कापडापासून हे बनवलेलं आहे. आणि याला टच बटन कसं लावायचं ना ते पण अगदी डिटेल ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की बघू शकता. आणि याचे ना DIY म्हणून एक प्लेलिस्ट आहे बघा पाऊचचे प्रकारमध्ये, त्यामध्ये तुम्हाला सगळे पाऊचचेच प्रकार बघायला भेटतील. त्यानंतर परत हा पण एक पाऊचचाच प्रकार आहे बघा. आणि हे पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आतमध्ये पण याच्यामध्ये आपण एक झिपर पॉकेट दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही याचा मध्ये पण तुमचं इतर कोणतंही सामान ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. आणि त्याचबरोबर बघा साडीची जी लेस होती ना ती वरतून लावली, त्यामुळे किती सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असं आपलं हे पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे बघा.
आणि हे रिटर्न गिफ्टसाठी खूप बेस्ट आहे आणि तुम्ही बनवून विक्री करत असाल तरी पण देऊ शकता. त्यानंतर ही कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला ही मी बॅग डिझाईन आहे ना ती शेअर केलेली आहे. ही पण आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून बनवलेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग डिझाईन आहे ना त्या शिवून ट्राय करू शकता अगोदर आणि मग तुम्ही कस्टमरसाठी देऊ शकता. खूप छान छान डिझाईन तुम्हाला अशीच माझ्यासारखी शिवणकामाची आवड असेल आणि युनिक क्रिएटिव्ह बनवायला आवडत असतील, बघायला आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि ज्यांना शिवणकामाची आवड आहे ना त्या ताईंपर्यंत पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्या ताईंना पण उपयोग होईल. ठीक आहे. त्यानंतर परत ही एक मोठ्या साईजची बॅग डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि हिची कटिंग स्टिचिंग पण नक्की बघा. आणि आतल्या साईडने बघा एवढा मोठा असा स्पेस आहे. खूप मोठ्या साईजची बॅग डिझाईन आहे, म्हणजे तुम्ही हिचा भाजीपाला आणण्यासाठी, किराणा सामान आणण्यासाठी पण वापर करू शकता. एवढ्या मोठ्या साईजची आहे. आणि इथे पण मी ना साडीच्या लेसचा वापर केलेला आहे, कारण की ना माझ्याकडे गोधडी शिवली होती ना जुन्या साड्यांपासून, तर त्यावेळेस मी 5 साड्या वापरल्या होत्या. त्यामुळे त्यातल्या 2-4 साड्यांच्या लेस होत्या त्या साड्यांना, तर त्या मी काढून ठेवल्या होत्या. मग त्या आता अशा पद्धतीने मी त्या वापरात आणलेल्या आहेत. आणि ज्या ताईंनी गोधडीचा व्हिडिओ नसेल बघितला ना त्यांनी पण नक्की बघा, कारण की त्या व्हिडिओसाठी मला खूप रिक्वेस्ट होती की साडीपासून गोधडी कशी शिवायची ते दाखवा म्हणून. तर खूप मेहनतीने मी तो पण व्हिडिओ बनवलेला होता. आता त्यानंतर हे बघा पिलो कवर म्हणून दाखवलेलं आहे आणि हे बिना झिपवाला आहे बघा. आणि हे टाकाऊ कतरणींचाच वापर करून आपण हे बनवलेलं आहे. किती सुंदर अशी डिझाईन आहे बघा. मार्केटमध्ये पण तुम्हाला भेटणार नाही अशा पद्धतीचं, म्हणजे घरच्या घरी तुम्ही स्वतःच्या हाताने नक्कीच शिवू शकता. आणि तुमची जी पिलो असेल त्या साईजचं तुम्ही ते बनवू शकता. त्याचबरोबर हे पण एक पिलो कवरच आहे. आणि हे मी जे आपले वेस्ट कपडे असतात बघा, ब्लाऊज शिवून उरलेले किंवा तुम्ही जे काही काम करत असाल त्यातून उरलेल्या कपड्यांपासून, टाकाऊपासून तुम्ही हा वापर करू शकता. आणि हे पण बिना झिपवालच पिलो कवर आहे. आणि पिलो कशी शिवायची ना ते पण बघा. ह्या अशा पद्धतीची स्टँडर्ड साईजची पिलो कशी शिवायची, अगदी 17x17 इंचाची जी मार्केटमध्ये भेटती ना, म्हणजे 17x17 इंचाचा कपडा घ्यायचा, शिवून ती 16x16 इंचाची तयार होते. ही पण दाखवलेली आहे मी तुम्हाला प्रॉपर कशी शिवायची. याच्या आतमधली पिलो, त्याचबरोबर हे कवर, हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. तुम्ही वर्षा फॅशन पिलो जरी म्हटलं तरी तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आणि पिलो कवर म्हणून जरी सर्च केलं तरी पण तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. आणि हे पण विदाऊट झिपवाला आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला झिपवाले पण पिलो कवर कसे शिवायचे ना ते पण दाखवलेले आहेत. आणि इनविजिबल पिलो कशी लावायची, इनविजिबल झिप कशी लावायची पिलो कवरला, म्हणजे ती दिसणार नाही वरतून, तशा पद्धतीचं पण उशीचा कवर आहे ते पण मी तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे. त्यानंतर हे जे ऑर्गनायझर तुम्ही बघत आहात ना, तर हे शर्ट ऑर्गनायझर म्हणून आहे. याची पण मला रिक्वेस्ट होती, जेव्हा मी साडी कवर वगैरे तुम्हाला दाखवतेच ना त्याच व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट येतात, तर मी हे शर्ट ऑर्गनायझर म्हणून दाखवलेलं आहे बघा. तुम्ही याच्यामध्ये ब्लँकेट पण ठेवू शकता. आता सध्या मी जी शिवलेली गोधडी होती ना तीच याच्यामध्ये ठेवलेली आहे बघा, कारण की याचा तुम्हाला प्रॉपर शेप आहे तो काढण्यासाठी. आणि इकडनं पण मी ट्रान्सपरंट शीट वापरलेली आहे, म्हणजे त्याच्यामुळं व्हिजिबल होईल की तुम्ही याच्यामध्ये कोणते कपडे ठेवलेले आहेत ते. आणि बघा ही मी ना साड्यांचा वापर करून शिवलेली गोधडी आहे. आणि हे व्हिडिओ बनवायला मला प्रचंड मेहनत लागलेली आहे. प्रत्येकच व्हिडिओला लागते, पण हिला जास्तच म्हणजे मेहनतीने बनवली होती. जवळजवळ 5 साड्यांचा मी इथे वापर केलेला आहे गोधडीसाठी. तर अजून पण भरपूर आहेत, पण आता एवढं सगळं दाखवायला खूप वेळ होईल आणि हा व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी खूप 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 मनापासून आभार मानते. आणि असेच तुम्ही छान छान युनिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमची छान छान कमेंट पण मला नक्की करा आणि हार्ट पण कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर बऱ्याच ताई आपल्या पहिल्यापासून व्हिडिओ बघतात आणि तुमच्या कमेंट पण येतात की तुमचे व्हिडिओ बघून मी बनवते. आणि बऱ्याचशा ताईंच्या अशा पण कमेंट येतात की तुमच्या नवीन व्हिडिओची मी वाटच बघत असते की आज काय नवीन शिकायला भेटणार, आज काय नवीन टाकणार. तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवरती. तर तुमचे प्रेम, आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्या पाठीशी नेहमी असू द्या. तर चला आता भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय.